नमस्कार मंडळी. अनेक पालेभाज्यांपैकी एक पालेभाजी म्हणजे ही लाल माटाची भाजी, जी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी जे पौष्टिक गुणधर्म असतात ते सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. तर इथे मी लाल माटाची भाजी एक जुडी आणली होती आणि ती निवडून स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर ती चिरून घेतली होती. आता इथे फोडणीसाठी मी कांदा घेतलेला होता, लसूण आणि त्याचबरोबर हिरवी मिरची घेतली होती. तर तव्यावरतीच ही मी भाजी बनवली होती, लोखंडी तव्यावरती. तर इथे मी तेल घातलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलं, मग कांदा, मिरची आणि लसूण घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला. त्याच्यानंतर ही भाजी घालून घेतली, त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि इथे मी 2 मिनटं ही भाजी झाकून ठेवली होती. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घातलं. ओलं खोबरं घातल्यामुळे भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते. आणि त्याच्यानंतर अजून 3 मिनटं ही भाजी मी झाकण मारून परतून घेतली. तर ही बघा, आपली भाजी छान तयार झाली.